नसीर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आले गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त, एकदम जबरदस्त, फक्त 39,500 पासून पुढे। कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या। एक्सचेंज ऑफर, बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर, कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन। आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज शहरातील कृपामाई MSCB सबस्टेशनमध्ये ऑन ड्युटी असलेल्या ऑपरेटरची निर्गुण हत्या झाल्याच्या थरारक प्रकरणाचा महात्मा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या 5 तासात उलगडा करत 2 संशयित आरोपींना अटक केली आहे। जलद आणि अचूक तपासामुळे पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। या प्रकरणात सुधीर पंडित लाटवडे वय वर्ष 40 राहणार शिंदेवाडी तालुका कवठे महांकाळ यांचा लोखंडी रॉडने डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करून खून करण्यात आला होता। ही घटना 29 जुलै 2026 रोजी रात्री कृपामाई MSCB सबस्टेशन मधील ऑपरेटर रूम मध्ये घडली होती। या घटनेनंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे संशयितांचा माग काढला। त्यानंतर पहाटेच्या सुमारास थरारक कारवाई करत सौरभ संतोष निकम वय वर्ष 23 राहणार MSCB रोड बेडग तालुका मिरज आणि विनायक विक्रम सावंत वय वर्ष 22 राहणार दुधगाव रोड बागणी तालुका वाळवा या दोघांना ताब्यात घेण्यात आले। प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुख्य संशयित सौरभ निकम याचे वडील संतोष निकम हे संबंधित सब स्टेशनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असून घटनेच्या दिवशी त्यांचा आणि मयत सुधीर लाटोडे यांच्यात किरकोळ वाद झाला होता। त्याच वादाचा राग मनात धरून सौरभ निकमने साथीदार विनायक सावंतच्या मदतीने सब स्टेशनमध्ये प्रवेश करून लोखंडी बारने हल्ला करत लाटवडे यांची हत्या केल्याची कबुली तपासात समोर आली आहे। या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 264/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये नोंद करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या DB पथकाने अवघ्या 5 तासात आरोपींना जेरबंद करत तपासातील उल्लेखनीय कामगिरी बजावली। या प्रकरणाचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून सुरू आहे।